स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि जीवनाला दिशा देणारा ग्रंथ, श्री स्वामी समर्थ सारामृत। हा ग्रंथ केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर तो आहे श्री स्वामी समर्थांच्या अमृततुल्य विचारांचा आणि अनुभवाचा खजिना। या सारामृतात आपल्याला मिळतात जीवनातील संकटावर मात करण्याचे मार्ग, श्रद्धा आणि सबुरीचे खरे महत्त्व, तसेच मनशांती आणि आत्मबल वाढवण्याचे अनमोल संदेश। प्रत्येक ओळ आपल्याला स्वामींच्या कृपेची जाणीव करून देते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देण्याची प्रेरणा देते। सर्वप्रथम संदेश आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा संदेश प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण जीवनात भीती ही सर्वात मोठी अडचण असते। जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही, पण जर आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला तर आपल्याला एक वेगळीच ताकद मिळते आणि आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो। दुसरा संदेश आहे कर्माचा। स्वामी समर्थ सांगतात की आपण नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करत राहावे आणि फळाची चिंता करू नये। आजच्या काळात आपण सर्वजण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण स्वामींच्या शिकवणीनुसार योग्य वेळ आल्यावर आपल्याला आपल्या कष्टाचे फळ नक्कीच मिळते। त्यामुळे काम करत राहणे आणि संयम ठेवणे हेच खूप महत्त्वाचे आहे। तिसरा संदेश आहे श्रद्धा आणि सबुरी। श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम। जर आपल्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तर आपण जीवनातील कोणत्याही संकटावर मात करू शकतो। अनेक वेळा आपल्याला वाटते की आपले प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात की योग्य वेळ येईपर्यंत थांबा आणि विश्वास ठेवा। चौथा संदेश आहे सकारात्मक विचारांचा। आपल्या विचारांचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो। जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर आपल्याला प्रत्येक गोष्ट कठीण वाटते, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते। म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि स्वामींचे नामस्मरण करा। पाचवा संदेश आहे विश्वासाचा। स्वामी समर्थ सांगतात की ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे। जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। विश्वास हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे। सहावा संदेश आहे सेवेचा। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की खरी भक्ती म्हणजे इतरांना मदत करणे। फक्त पूजा किंवा वाचन करणे पुरेसे नाही, तर आपल्या वागण्यात चांगुलपणा, दयाळूपणा आणि सहकार्य असणे गरजेचे आहे। जे लोक इतरांसाठी काहीतरी चांगले करतात त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते। सातवा आणि शेवटचा संदेश आहे मन शांत ठेवण्याचा। आजच्या धावपळीच्या जीवनात आपले मन नेहमी अस्वस्थ असते, पण शांत मनातच योग्य विचार आणि निर्णय येतात। त्यामुळे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ध्यान करा, नामस्मरण करा आणि आपल्या मनाला स्थिर ठेवा। मित्रांनो, स्वामी समर्थांचे सारामृत आपल्याला सांगते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपण श्रद्धा, सबुरी, विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवले तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो। हे 7 अमृत संदेश केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहेत। शेवटी एकच सांगते, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा। ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि योग्य वेळ आली की ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील। श्री स्वामी समर्थ।